दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील गट नंबर 209 आणि 210 मधील गडबड कॉलनी परिसरात एका बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर तार कंपाऊंड करून अतिक्रमण केल्यामुळे इतर ग्रामस्थांची येण्या जाण्याची वाट पूर्णपणे बंद झाली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन हा रस्ता तातडीनं खुला करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. गडबड कॉलनी परिसरात गेली 50 ते 60 वर्षांपासून 15 ते 20 कुटुंब वास्तव्याला आहेत. मात्र येथील रहदारीचा रस्ता काही व्यक्तींनी तारांचं कुंपण घालून बंद केल्यामुळे या कुटुंबांवर घराबाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. रस्ता बंद झाल्यामुळे दैनंदिन कामांसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करणं किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडणंही अशक्य झालंय. याबाबत जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात वारंवार तक्रारी देऊनही रस्ता मोकळा न झाल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तर आता या प्रश्नी दलित महासंघानं पुढाकार घेतलाय आणि ग्रामस्थांच्या बाजूनं लढा अधिक तीव्र केलाय. रस्ता हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून कुणालाही तो अशा प्रकारे बंद करण्याचा अधिकार नाही. जर प्रशासनानं येत्या काही दिवसामध्ये हा रस्ता खुला करून दिला नाही तर सर्व ग्रामस्थ आणि महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा दलित महासंघाच्या वतीनं दिला गेलाय. वडगाव गुप्तावरून आलो होतो, गडबड कॉलनीतून. आमचा रस्ता आहे ना, समोरच्या लोकांनी एकदम ब्लॉक केलेला आहे. आम्हाला जाणे, शाळेत मुलं जायची यायची, रोडच ठेवला नाही. एवढा रोड आहे ना आमचा खुला करून द्यायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. तर आमचं दोन्ही बाजून कंपाऊंड केलेलं आहे, त्याच्यामुळं आमची बिलकुलच अशी अडणूक झाल्यामुळं आम्हाला कुणी कुठं बी इकडची तिकडं करता येईना. आमचे मुलं बाळं सगळे अडकले गेले आहेत. पावसा पाण्याचे आमचे खूप हाल चाललेले आहेत. गाड्या यायला जागा नाही, काही नाही. आणि शिवाय ती नाही झालं लवकर झाल्यास आम्ही उपोषण करणार आहेत कलेक्टर ऑफिसला. आधी जे वडगाव गुप्ताचे ज्या महिला आहेत ह्या त्यांच्या न्याय हक्कासाठी कलेक्टर कचेरीवरती त्यांनी उपोषण ठेवलेलं होतं. तर तिथून त्यांना कलेक्टर साहेबांनी सांगितलं का तुम्ही आला, मी तुमचा मार्ग रस्त्याचा मोकळा करून देतो आणि तुम्ही तेवढं निवेदन इथं तहसीलमध्ये द्या. तर आम्ही सर्व महिला मिळून तहसीलमध्ये आलो, त्यांना निवेदन दिलं. तर आता इथून पुढं जे गडबड कॉलनी वडगाव गुप्ताची, तर त्या गडबड कॉलनीमध्ये 50 ते 60 वर्षापासून हे लोक राहतात. तर यांनी आयुष्याची कमाई त्या घरादारांना लावलेली. हे सगळे हातमजूर काम करतात. हे लोक शेतीत काम करतात. ज्यावेळेस कमावते त्यावेळेस ते त्यांचा गुजारा होतो. तर यांनी आयुष्याची कमाई तिथं लावलेली आणि त्यांच्या आयुष्याच्या कमाईला तडा नाही जावा, तर तिथल्या सरपंचांना, तिथल्या गावकऱ्यांना ज्यांनी रस्ता अडवला आहे त्यांना आमची एकच प्रमुख मागणी का त्यांनी त्यांचा रस्ता खुला करून द्यावा. नाहीतर हे लोकांना अशा घरं सोडून निघून जाण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि ज्यांनी त्या रस्त्याचे अडवणूक केली त्यांनाही आमची हात जोडून नम्रतेची विनंती का यांना रस्ता देण्यात यावा म्हणून ही आमची प्रमुख मागणी. कलेक्टर कचेरीवरती पुन्हा आम्ही आंदोलन करू, उपोषण लावू, जिल्हाभर आंदोलन करू. मी महिलांना न्याय मिळवून देईन. यावेळी दलित महासंघाचे नानाभाऊ कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष अरुणाताई कांबळे, प्रमिलाबाई खांडगे, अलका भोर, हौसाबाई शिरसाट, वैशाली शिरसाट, छाया जगधने, उषा केदारे, नीलम अभंग, विनोद जगधने, सचिन फाजगे, किरण जगधने, संदीप फाजगे, बाबासाहेब भोर यांसह गडबड कॉलनीतील महिला आणि दलित महासंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.